मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर आता विधानसभेत आपलं सरकारचं बहुमत आज सिद्ध करणार आहेत। 40 सदस्य विधानसभेत एकूण 22 आमदारांचा संख्याबळ असल्याचा दावा भाजपने केलाय। बहुमत सिद्ध झालं तर गोव्यामध्ये सत्ता स्थापनेकरता भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, आकडेवारीचा हा जो सगळा खेळ आहे किंवा आकडेवारी जी आहे ती कशा प्रकारे आता भाजप बांधणार आहे आणि किती वाजेपर्यंत साधारण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल? अश्विन, आता हळूहळू जे आमदार आहेत त्यांचं इथं आगमन होतंय। आता सुदीन ढवळीकर आपण पाहू शकतो, मागच्या दिशेला सुदीन ढवळीकर इथं आले आहेत, जे मगो पक्षाचे आमदार आहेत आणि ते आता असेंब्लीच्या आत या स्पेशल सेशन जे बोलवण्यात आलं आहे त्यासाठी इथे पोहोचलेत आणि थोड्याच वेळात मनोहर पर्रीकर इथे येतील। मनोहर पर्रीकरांसोबत भाजपचे आमदार विजय सरदेसाई त्यांचे आमदार आणि जे अपक्ष आमदार आहेत आणि काँग्रेसचे आमदार ते इथं येतील। सुरुवातीला सर्व आमदारांना जी आहे ती शपथ देण्यात येणार असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर ही फ्लोर टेस्ट होणार आहे आणि फ्लोर टेस्ट नंतर मनोहर पर्रीकर आणि इतर मंत्री जे आहेत ते मीडिया ब्रीफिंगही करतील। भाजपला कोणत्याही प्रकारची अडचण अद्याप दिसत नाहीये, कारण 8 जे सपोर्ट त्यांना मिळाला आहे, जो 21चा आकडा आहे किंवा 22 जे झाले जाता त्यापैकी 7 जणांना त्यांनी मंत्रिपद दिलंय। चर्चिल आलेमाव जे एनसीपीचे आहेत तेही भाजपला समर्थन देण्यासाठी जे आहे ते तयार आहेत असं सांगण्यात येत आहे आणि सोबत हेही आहे की 17 जे काँग्रेसचे आमदार आहेत ते काँग्रेसचे आमदार शपथ फ्लोटेसाठी येणार निश्चित, पण त्यांच्यामध्ये जे इंटरनल फाईट पाहायला मिळते ते समोर येते, कारण विश्वजित राणे आणि जेनिफरने काल एबीपी माझाशी बातचीत करताना स्पष्ट सांगितलं होतं की दिग्विजय सिंग यांच्या डिलेड स्ट्रॅटेजीजमुळे ते सरकार करण्यासाठी दावा करू शकले नाहीत, राज्यपालांकडे जाऊ शकले नाहीत। त्यामुळे त्यांची नाराजी जी आहे ती त्यांनी पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांनाही यांच्यापर्यंतही पोहोचवली आहे पत्र लिहून। तर काँग्रेसमध्येच 17 आमदारांमध्येच जे आहे ते बरं काही नाही आहे आणि भाजपच्या आमदारांमध्ये आणि त्यांच्या ज्या मित्रपक्ष जे आहेत आता त्यांच्यामध्ये सगळं काही बरं आहे। ते येतील, फ्लोर टेस्ट करतील शपथ घेतल्यानंतर आणि फ्लोर टेस्ट नंतर जे आहेत बहुमत सिद्ध करून जे आहे ते प्रेस कॉन्फरन्स करून आपलं कामाला पुढे लागतील। हे स्पेशल सेशन जे आहे ते 21 तारखेपर्यंत चालणार आहे। 21 नंतर टेम्पररी ह्या सेशनला जे आहे एक्सपायर करून नवीन सेशन 22 पासून सुरू करण्यात येणार आहे। हा सेशनसाठी प्रोटेम स्पीकर म्हणून सिद्धार्थ कुंकळेकर यांना कालच राज्यपालांनी नियुक्त केलंय। तर आज भाजपला अडचण कुठे दिसत नाहीये, पण काँग्रेसला निश्चित अडचण आहे, कारण या फ्लोर टेस्टमध्ये जर ते पास होत नाही तर त्यानंतरही त्यांच्यामध्ये जी आहे एक भीती आहे ती म्हणजे की यांचे काही आमदार पक्ष सोडून एक ग्रुप फूट बनवून बाहेर जातात का, कारण विश्वजित राणे यांनी काल स्पष्टपणे एबी माझाला सांगितलं होतं की मी नाराज आहे, मी माझ्या पक्षाच्या श्रेष्ठीला त्याबद्दल सांगितलंय आणि जर काही निर्णय घेण्यात नाही आला तर आम्ही एक ग्रुप म्हणून बाहेर जाऊ। तर काँग्रेसला निश्चितपणे एक भीती आहे। भाजपला मनोहर पर्रीकरांनी सर्व ठीक करून ठेवलंय आणि आता पाहावं लागेल की या सर्वांसोबत मनोहर पर्रीकर 5 वर्ष सरकार चालवू शकतात का नाही, पण पर्रीकरांना विश्वास आहे की ते या सर्वांना घेऊन सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन सरकारमध्ये घेऊन सरकार चालवतील। आज दुपारी स्पष्ट होईल 12च्या 1च्या दरम्यान की मनोहर पर्रीकर बहुमत सिद्ध करतात का नाही, का काँग्रेसला इथं जे आहे यश मिळतं ते।